नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून या लोकसभा निवडणुकीविषयी चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांची नेमकी काय मतं आहेत पाहूयात मतदारांच्या नजरेतून. यासह प्रमुख बातम्या पाहूयात पुढील 1 तासात. लोकसभेचा महासंग्राम सर्वत्र देशभरात सुरू आहे आणि आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरामध्ये आलेलो आहोत. आज आपण या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ता, शेतकरी आणि राजकीय पक्ष यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर चला की मग बघूया. लोकसभेची निवडणूक आहे, हे देशासाठी निवडणूक आहे. देशाला दिशा दाखवणारी ही निवडणूक आहे आणि मागील 10 वर्षामध्ये या देशाचं भाजप सरकारने, मोदी सरकारने कसं वाटोळ केलं याचं जिवंत उदाहरण आपण सगळे पाहत आहे. तुम्ही सुद्धा पाहताय. या देशात बेरोजगारीनी चरणसीमा गाठलेली आहे. महागाई इतकी वाढलेली आहे. तुम्ही सिलेंडरचा भाव, आता तो इतका सिलेंडर बोलून हे झाला आहे की आता ते सांगायला सुद्धा वाटत नाही की 500, 400, 450 रुपयाचा सिलेंडर 1000च्या वर गेलं. हेच मोदीजी जे 400 रुपयाचं जेव्हा सिलेंडर होतं 450चे, तर म्हणे की सिलेंडरला नमस्कार करून तुम्ही मतदानाला जा. सगळ्याच बाबतीमध्ये हे भाजपचं सरकार मागील 10 वर्षात फेल झालेलं आहे. त्याच्यामुळे यावेळेस लोकांनी निश्चय केला, आम्हाला दिसत आहे, यावेळेस काँग्रेसची पूर्ण बहुमताची सरकार येणार आणि आपल्या क्षेत्रातून आमदार प्रतिभाताई तानोरकर ह्या लाखाहून अधिक मतांनी, कदाचित विक्रमी होईल एवढ्या मोठ्या मतांनी, 100% रेकॉर्ड होता बाईट, तुम्ही परत दाखवाल, 1 लाखाहून अधिक मतांनी आमदार प्रतिभाताई तानोरकर विजयी होणार. आणि तुमचं सरकार अपयशी ठरलं आहे का? आणि जर विकास झाला असेल तर कोणत्या पद्धतीचा? माझ्या मताने माझे जे मित्र आता तुम्हाला सांगत होते का या देशाचा विकास हा खुंटलेला आहे. आज जगात आपली अर्थव्यवस्था 10व्या नंबरवरून 5व्या नंबरवर आली. देशामध्ये मेट्रो ट्रेन सुरू झाल्या, वंदे मातरम सुरू झालं. आज रस्त्यांचं जाळं पूर्ण भारतभर, समृद्धी महामार्गासारखे अनेक मोठमोठे महामार्ग पूर्ण देशाच्या या कानाकोपऱ्यातून तर त्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणारे सुंदर असे रोड झाले. नदीजोड प्रकल्पाला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातही झालेली आहे आणि देशातही झालेली आहे. राम मंदिरचा मुद्दा, जे मुद्दे देशामध्ये भिजत घोंगडे ठेवलेले होते, ते भिजत घोंगडे राम मंदिरचं, तोही ह्या सरकारने निपटवलेला आहे. 376चं जे कलम होतं काश्मीरचं, डॉक्टर साहेब 370, ते 370चं जे कलम होतं, ते 370चं कलमसुद्धा या सरकारनं काढलं. आतापर्यंत या संविधानाच्या गोष्टी बाकीचे आमचे काँग्रेसचे मित्रमंडळी करत होते, तर तिथं काश्मीरमध्ये आतापर्यंत ते संविधानही लागू झालेलं नव्हतं, ते आत्ता लागू झालेलं आहे 370च्या ह्याच्यानंतर. विकास कशाला म्हणतात? आज जगामध्ये आपल्या भारत देशाची शान एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आज तुम्ही परदेशात जा, भारतीय म्हटल्यावर गौरवानं त्याचा सत्कार केला जातो आहे. आज नरेंद्र मोदी जगाच्या सगळ्या नेत्यांमध्ये पहिल्या नंबरवर नरेंद्र मोदी आलेले आहे. आणि विकास त्यांचं ध्येयच तरुण आहे आणि शेतकरी आहे. आता काँग्रेसच्या इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये 70 वर्ष राजकारण केलं. या शेतकऱ्यांना का म्हणून वर नाही आणलं? का म्हणून आज सगळे शेतकरी अजूनही गरिबीमध्ये भोगत आहे, हे करत आहे. आज त्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचं कारण सुरू झाले, जी पाळी आली आत्महत्या करण्याची, ती कोणाच्या काळामध्ये आली? ही तीच दशा आहे. या देशामध्ये सुई बनत नव्हती, तर आपण पाहिलं की या देशामध्ये मागील 70 वर्षामध्ये काँग्रेसने किती काम केलं आणि कुठपर्यंत देशाला एका उंचीवर नेऊन पोहोचवलं. पण मागील 10 वर्षात या लोकांनी खाली करायचं काम केलं. हे जे सांगत आहे ना की विदेशामध्ये आपल्या देशाचा खूप बोलबोला आहे, हे मीडिया खरेदी करून, तुम्ही नाही, हे जे मोठी मीडिया आहे यांना मॅनेज करून एक प्रोपोगंडा, परसेप्शन करण्याचं काम हे करत आहे, बाकी काही नाही. शेतकऱ्यांचे निपटले आहे का? किंवा 70 वर्षातले जे मुद्दे होते शेतकऱ्यांचे ते अजूनही बाकी आहे? नाही, काय नेमकी परिस्थिती? अजूनही बाकी आहे ते परिस्थिती. आज या सरकारने, जे BJP सरकार आता सत्तेत आले, यांनी थेट लायसन दिलेले आहे. त्या लायसनमध्ये शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे, जेणेकरून आता कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होईल आणि जे थेट लायसन दिलेले आहे ते शेतकरी काही दिवसांनी शेतकऱ्याच्या मानेवर सूर देऊन याच भावाने मला माल दे अशी
हुकुमशाही गाजवेली आहे. म्हणजे शेतकऱ्याला कुठचं तरी वेगळ्या मार्गाने ढकलत आहे. शेतकऱ्यांना अजून एक जे पाहिजे नव्हतं, शेतकऱ्यांना 24 तास लाईट. आज सुधीर भाऊ बोलले होते काही दिवसाअगोदर का 10,000 रुपये कापसाला भाव, 6,000 रुपये सोयाबीनला भाव. कुठे गेला भाऊ? आज तुम्ही राज्य सोडून देशावर चालले. असेच फुकांडे आश्वासन शेतकऱ्याला देऊन तुम्ही देशाचं वर्चस्व करणार आहे का? पण हा शेतकरी कुणा जातीचा धर्माचा नसून हा फक्त एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला जो विकास दे त्याच्यासोबत माझा शेतकरी वर्ग राहील. सत्य आहे की बा काँग्रेसनी का केलं, अरे ते जाऊ दे, आमच्या काँग्रेसने आम्ही 1 मिनिटाला समजून काहीच नाही केलं. पण तुम्ही 10 वर्षात का केलं ते तर सांगायला पाहिजे ना. तुम्ही मागचं 70 वर्षात का बोलता? 70 वर्षांनी काय केलं हे पूर्ण देश जाणत आहे की ज्या देशामध्ये एक साधी सुई बनत नव्हती तिथे आपण चंद्रावर सुद्धा जाऊन आलो. इतका मोठा विकास होऊ नये हे लोक म्हणतात. खरं ते त्यांच्या पद्धतीने बोलतात, परंतु यांनी आपल्या 10 वर्षाचं सांगावं ना की 10 वर्षामध्ये काय केलं म्हणून. ते सोडून 70 वर्षात काय केले हा एकच प्रश्न मी कितीतरी दिवसापासून ऐकत आहो. 70 वर्षात काँग्रेसनी का केलं आणि 10 वर्षात BJPने का केलं हा मुद्दा महत्त्वाचा नसून तुम्ही आता हा जो प्रश्न आहे देशपातळीवरचा प्रश्न, प्रथमतः आपला जिल्हा सुधारण्याचा गोष्ट करू. आपला चंद्रपूर जिल्हा अवघ्या पूर्ण जगात 2 नंबर 1 नंबरवर पोल्युशनमध्ये आहे. गेल्या काळात काँग्रेस आणि 10 वर्षापासून BJP सरकार काम करता या पोल्युशनसाठी किती प्रयत्न केले आणि किती वेळा पहिल्या दुसऱ्या नंबरवरून किती खाली आणला बा. आणि तुम्ही जनावरांचा प्रश्न आहे आणि किती शाळा शैक्षणिक संस्था बंद होत्या, बेरोजगारीच्या समस्या याच्यासाठी किती काम केलं. ओबीसी आंदोलनाला साधा अजून हाताळता आला तुम्हाला, अजून मराठा आंदोलन हाताळता नाही. सपशेल जनतेचे प्रश्न तुम्हाला हाताळता येत नाही एका सरकारला, तर हे सपशेल तुमचं ते आवश्यक आहे का? बघा की महाराष्ट्र हा एक प्रगत होता, पण आता कोविडमध्ये बघा एक असं झालं आहे की कोविडमध्ये आमच्या इथल्या सन्माननीय लोकप्रतिनिधींनी दरवाजावर पाटी लावली होती की कुणालाही प्रवेश मिळणार नाही. तर बघा की लोकप्रतिनिधी हा सर्वांच्या दुःखात सहभागी असायला हवा, पण त्याला जनतेच्या सुखदुःखाची काहीही हे नव्हती. आणि आता आपले बोलताना सन्माननीय सदस्य म्हणाले, विरोधी पार्टीचे सदस्य म्हणाले की प्रगती झाली नाही 70 वर्षात. काय म्हणजे कसं होतं की कधी कधी तोंडातून खरं निघून जातं. तर त्यांनी म्हटलं की 70 वर्षात काय झालं नाही ते सोडा, तुमच्या 10 वर्षाचं बोला. यातच सगळं काही आलेलं आहे की 70 वर्षात काहीच झालं नाही आणि जे काही झालेलं ते 10 वर्षात आहे. तर ते आपल्या तोंडातून एक प्रकारे असं सत्यच वधून गेलेले आहे. आणि अजून मला काय म्हणायचं एक गोष्ट की यावेळेस सुधीर भाऊ आहे आमचे, सुधीर भाऊ मुनगंटीवार, हे तर 5 लाखाच्या पेक्षा जास्त लीडनी निवडून येणार आहे आणि याच्यामध्ये काही संशय नाही आहे. आणि सर्वसामान्य जनता आहे, जनता जनार्दन आहे. तर त्यांना एक मोठा सुधीर भाऊच्या रूपाने एक चांगला नेता, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख नेता लाभलेला आहे. आणि या जनतेची प्रतिक्रिया जेव्हा आम्ही बघतो तेव्हा जनतेची प्रतिक्रिया अशी असते की खरंच आता विकास होऊ शकतो. हा विकास कशा पद्धतीनं असायला पाहिजे, कोणता उमेदवार घडवू शकतो आणि काय भूमिका आहे युवकांची? मान्य आहे की तुम्ही BJPनी खूप मोठमोठ्या बिल्डिंगा, बॉटनिकल गार्डन हे सर्व बांधलं असेल, पण महाराष्ट्राला लाजवेल एवढे पांदन रस्ते आमच्या प्रतिभाताईंनी इथे केले. तुम्ही रेकॉर्ड काढून घ्यावं की किती करोड रुपयाचा इथे वर्धा विधानसभेला फंड आतापर्यंत 500 करोडहून अधिक फंड इथे दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता की मागील कोरोना काळात बाळूभाऊ आणि वहिनींनी अहोरात्र 24 तास इथे काम केलेलं आहे. प्रत्येकांच्या दवाखान्यात इथे मेस पुरवण्यापासून तर सर्वांना इथे सामावून घेतलं होतं की कोरोनाच्या काळात आपण प्रत्येकाला इथे मदत मिळाली पाहिजे. कोणाला ऑक्सिजन सिलेंडरची गरज असो की वॅक्सिनची गरज होतं, प्रत्येकांना सोबत घेऊन इथे काम करत होते आणि आमची संपूर्ण टीम ही कोरोना काळात कामात लागली होती. जातो का शिक्षण त्या पद्धतीनं मिळत आहे का? खरंच विकास जर असता तर आमची मुलं 30,000 50,000 रुपयांनी फी भरून पहिल्या वर्गात शिकवायला टाकावे लागले नसते. एखाद्या आरोग्य सेंटरवर एवढ्या लाखो रुपयाचा खर्च करून आम्हाला जावं लागलं नसतं. इतक्या मोठा महागाई वाढलेला आहे की आमचं साधं घरचा चुलाही पेटत नाही. काय शेतकऱ्याची भूमिका आहे आणि काय समाज खरंच विकसित झाला आहे? पहिले जे बोलले होते का जे घराला पाठी लावली होती, मी त्याच्यासाठी एक सांगतो का 15 वर्ष अगोदर इथं जे BJPचे खासदार होते यांना कॉटनवर
कधीच संसदेत मुद्दा उठवला नाही. जो स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांनी शेतकऱ्यासाठी त्या संसदेमध्ये मुद्दा उठवला आहे. आणि जे शिक्षणाचं बोलायचं झालं, आज जे आहे ना, जिल्हा परिषदच्या शाळा पटसंख्या 20 असलेल्या शाळा बंद करण्याचे GR काढले. भाऊ, जिल्हा परिषद शाळेमध्ये कर्मचाऱ्याचा मुलगा नाही शिकत तर तो माझ्या शेतकऱ्याचा मुलगा शिकतो. आज जर यानं जर आज जिल्हा परिषदेच्या शाळा बंद काढल्या तर माझ्या शेतकऱ्याचा मुलगा हा शाळेपासून वंचित राहणार आहे. कारण शेतकऱ्याजवळ भाऊ एवढा पैसा नाही आहे का तो प्रायव्हेट शाळेमध्ये 50,000 रुपये, 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये फी भरून मुलगा शिकवेल. आज याचं तोच ध्येय आहे का माझ्या शेतकऱ्याला कुठेसं तरी खालतं दाबायचं आणि शेतकऱ्याचा मुलगा हा अंगठ्या बहादूरच राहिला पाहिजे, जे काही याने 10 वर्षापासून आजपर्यंत केलेलं आहे. आपल्या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये पर्यावरणाचं काय काम झालं. आता तुम्ही सुधीर भाऊ वनमंत्री होते आणि त्यांनी किती कोटी 33 कोटी झाडं लावले. दाखवा ना त्याच्यातले किती जगले आणि किती हयात आहे म्हणून. तर हे सगळ्या यांच्या कसा पब्लिसिटी, बस ओनली पब्लिसिटी आणि भ्रष्टाचार. आणि एक मिनिट, मला एक बोलायचं आहे की विकासाच्या एवढ्या गोष्टी सांगतात. मला एकच उत्तर द्यावं. या ठिकाणी केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे. बल्लारच्या वर्धा ही पॅसेंजर कोरोना काळानंतर बंद झालेली, हे अजून सुरू करू शकले नाही. एवढे मोठे मोठे नेते आहे, ते एक साधी ट्रेन सुरू करू शकले नाही. का विकास करणार आहे? आणि तुम्हाला मेडिकलचा आणि शिक्षणाचा तुम्ही जे म्हटलेलं आहे तुम्हाला मी सांगतो, वर्धा शहरामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना सर्वसामान्य लोकांसाठी लायब्ररीची हे केलेलं आहे. तुम्ही लोक उद्घाटनाला सुद्धा आलेले होते. त्या लायब्ररी कोणासाठी आहे? गरिबाचे मुलं, जे मुलं जास्त पैसे देऊन शहरामध्ये जाऊन मोठमोठ्या ट्युशन लावू शकत नाही, त्यांना लायब्ररीची मदत व्हावं आणि ते MPSCला, UPSCला, IASला या लोकांना इथं शिक्षण घेऊन त्यांनी पुढच्या परीक्षा द्यावा, हा महत्त्वाचा विषय त्यांनी केला. दुसरा, आता तुम्ही प्रदूषणाची जी गोष्ट करता आहेत, सुधीर मुनगंटीवारनं किती हजार झाडं किती कोटी लावले झाडं, याचा तर गाजावाजा सगळीकडे झाला आहे. परंतु आता जो सर्वे आलेला आहे त्या भारताच्या सगळ्या सर्वेमध्ये कोणता प्रांत नाही का हिरवागार झाला असेल, जास्त जंगल वाढलेलं असेल तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर लागलेला आहे. म्हणून आंधळ्या गोष्टी कोणी करू नये. जे आहे विकास असेल तर विकास म्हणा, चांगलं असेल तर चांगलं म्हणा, वाईट असेल तर वाईट म्हणा. या सरकारचं लक्ष इथला प्रत्येक दीन दलित गरीब माणूस हा पुढे गेला पाहिजे. अपंगासाठी त्यांनी किती पद्धतीनं अपंगांना मदत मिळवून दिलेली आहे. किती हार्टच्या रुग्णांना, लहान मुलांना त्यांचे ऑपरेशन, किती हजार ऑपरेशन त्यांना फ्रीमध्ये करून दिलेले आहे. आता तुम्हाला बोलायचंच झालं तर कोणी काही बोलू शकतो, त्यांच्या बोलण्याला आम्हाला काही म्हणायचं नाही. पण तुलना करा, कारण सगळे गणित तज्ज्ञ आहेत, हुशार आहेत. 70 वर्ष आणि बाजूला 10 वर्ष हा विकासाचा रेशो पहा आणि त्याच्यामध्ये झालेला विकास तुम्ही आराखड्यात आणि आकडेवारीने उतरवा, म्हणजे तुम्हाला समजून येईल का कोण प्रगती केलेली आहे आणि काय केलेली आहे. तुमच्या मीडियाच्या बाणेदारपणाचं कौतुक करतो की तुम्ही आरोग्य आणि शिक्षणाचा प्रश्न विचारला, पण त्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या अगोदर मी विरोधी पार्टी काँग्रेस पक्षाने म्हटलेलं आहे की आमच्या प्रतिभाताई धानोरकरनी 500 करोडचे कामं केलेले आहे. तर मी काय म्हणतो की हे आकडेवारी काय देत नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे काँग्रेसचे लोक म्हणतात की आम्ही असं केलं तर तुम्ही आकडेवारीच बोला. 500 करोड अशा ढोबळमानाने बोलता की 500 करोड दिले, हे करोड दिले, तर तुम्ही आकडेवारी सांगा, तर आम्ही मान्य करू की तुम्ही 500 करोडचे काम दिलेले असेल. दुसरी गोष्ट अशी आहे की आरोग्य आणि शिक्षणाबद्दल, तर एम्स हे आपल्या नागपुरात सुरू झालेलं आहे आणि भाजपामध्ये भारतीय जनता पक्षाच्या या 10 वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यामध्ये एक एम्स देण्यात आलेला आहे. आपल्या नागपुरामध्ये नॅशनल लॉ स्कूल आलं, आपल्या नागपुरामध्ये म्हणजे विदर्भाचं जे केंद्रबिंदू आहे तर त्या नागपुरामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आलं. तर एवढ्या मोठमोठ्या संस्था आहेत ज्या जागतिक पातळीच्या आहेत आणि त्या जागतिक पातळीच्या संस्था भारतीय जनता पक्षाने आपल्या विदर्भात सुरू केलं. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रतिभाताई धानोरकर यांनी जे विकास केलात की आकडेवारी सांगावं, तर नेमकं तुम्ही काय बोलायला हवं? आत्ताच रिसेंटमध्ये 42 पांधन रस्ते याचीच किंमत 100 करोडच्या अधिक आहे. बाकी सौर ऊर्जेचा प्रकल्प असो किंवा हे असो, 500 तर जाऊ दे, आमचा तर आकडा 800 करोडपर्यंत आहे. तुम्ही 800 करोडच्या अधिक इथे विकास झालेला आहे. तुम्ही खेड्यापाड्यात फिरा, तुम्हाला खेड्यापाड्यात फिरताना तुम्हाला दिसूनच येईल का म्हणजे पांधन रस्ते असो की सिमेंट रोड असो हे झाले की नाहीत.
विलासभाऊ, सत्ताधारी पक्षांनी असा आरोप केलेला आहे की काँग्रेस पक्ष म्हणताय की आम्ही विकास केलेला आहे, परंतु विकास कितीचा केला काय दाखवा, त्यांनी आकडेवारी दाखवावी. तर काय बोलायला हवं? आकडेवारीसाठी ते पुस्तक घेऊन बसा लागेल, पण मी ठळकपणे सांगतो की आपल्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये एक मोठा सौर ऊर्जा प्रकल्प जो आमदार प्रतिभाताई यांनी मंजूर केला आहे आणि त्याचं काम लवकरच चालू होईल. दुसरं एक निप्पॉन डेंड्रोची जे जागा खरेदी करून ठेवली होती निप्पॉन डेंड्रोसाठी, तर त्या जागेवर सुद्धा मला वाटते 2000 कोटीचा एक प्रकल्प ज्यांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तो मंजूर करून घेतला. त्यानंतर वरोरा शहरामध्ये 100 खाटाचं अतिरिक्त रुग्णालय हे सुद्धा मंजूर झालेलं आहे. पांधन रस्ते सांगितलं जातं आमचे मित्र आमचे पदाधिकारी शुभमजी चिमुरकर यांनी की पांधन रस्ते वरोरा तालुक्या म्हणजे भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये जेवढे झाले तेवढे विदर्भात का महाराष्ट्रात कुठे झालेले असेल एवढे पांधन रस्ते आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना केला विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आणि इथे फार मोठा विकास झाला. एकदा मी आपल्याला सांगतो का तुम्ही नागरीपासून तर माढेडीपर्यंत जो रस्ता आहे त्या रस्त्यावर तुम्ही एकदा जाऊन या. त्या नागरीवरून तो तिकडे या मार्गे नागरीवरून तुम्ही माढेडी मार्ग तो केळी मार्गे तुम्ही जाऊन या, म्हणजे तुम्हाला त्या विकासाचा प्रकार दिसेल. अनेक ठिकाणी विकास कशाला म्हणतात, सुधीरभाऊ मुनगंटीवारच्या एरियामध्ये विचारा, 3000 कोटीच्या वर रुपयांनी सगळं चकचकीत असे रस्ते केलेले आहेत, नाल्या केलेल्या आहेत, वृक्षांची लागवड केलेली आहे. आम्ही बोगस बोलत नाही. आकडेवारीने जर काढलं तुम्ही तर पांढर रस्त्याचाही हिशोब काढा त्यांच्या तुलनेत, तर तुम्ही कुठं आहेत काँग्रेसच्या याच्यामध्ये. आणि मध्ये दोन वर्ष 8 महिने तुमचं सरकार होतं, त्या काळामध्ये तुम्ही कोणत्या योजना पुढे नेल्या त्याचाही आराखडा तुम्ही दाखवा. सरकार असताना तुम्ही काही करू शकले नाही आणि दुसरे आल्यावर तुम्ही ओरडायचं काम करता, हे थोडं चुकीचं आहे असं आम्हाला वाटते. धन्यवाद. नागरी रस्त्याचं जे बोलले केळी नागरी तो मंजूर झालेला आहे आणि लवकरच आता हे आचारसंहितेमुळे काम थांबलेलं आहे आणि लवकरच तो काम सुरू होणार आहे. रामटेकडी येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा 750 टन क्षमतेचा प्रकल्प सुरू होऊन 5 वर्ष झाली तरी अजून एक पण युनिट वीज निर्मिती झाली नाहीये. तर दुसरीकडे प्रकल्पाच्या आवारात हजारो टन कचऱ्याचे ढीग लागल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली 2012 पासून सुरू असून रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील जागेत 750 टन क्षमतेचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकल्पाच्या आवारात सध्या 15,000 टनांहून अधिक कचरा पडून आहे. तर या कचऱ्याला उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना देखील घडत आहेत. तसंच पावसाळ्यात कचरा ओला होऊन लिचेट तयार होत आहेत, त्यामुळे परिसरात आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ लागल्या आहेत. अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. सध्या सांगली मतदारसंघामध्ये वाद चालू असून लोकसभेसाठी इच्छुक असलेले विशालदादा पाटील हे नेमके आहेत तरी कोण, पाहूयात. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे विशाल पाटील हे नातू आहेत. माजी खासदार प्रकाश बापू पाटील आणि महिला प्रदेश काँग्रेसच्या नेत्या शैलजा पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव, तर माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे लहान बंधू आहेत. विशाल पाटील यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांच्या पत्नीचं नाव पूजा असून त्यांना इहिता आणि अरिता या 2 मुली आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात विशाल पाटील यांचे दादा घराणे हे एकेकाळी महत्त्वाचं मानलं जात होतं. मधल्या काही काळात पाटील घराणं संघर्ष करत राहिलं तरीही माजी मुख्यमंत्री वसंतदादा यांचा राजकीय वारसा पुढे विशाल पाटील यांनी कायम ठेवला. ते सध्या वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा बँकचे संचालक आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. विशाल पाटील यांनी सर्वप्रथम 2010 मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची निवडणूक लढवली. या निवडणुकीत माजी मंत्री मदन पाटील यांच्या गटाचे प्राध्यापक सिकंदर जामदार यांनी विशाल यांच्या अवघ्या 2 मतांनी पराभव केला. विशाल यांच्या विरोधात चुलत भाऊ माजी मंत्री मदन पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पहिल्याच निवडणुकीत पराभव झाला तरी त्यांनी न खचता राजकीय आणि सामाजिक कार्य सुरू ठेवलं. जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील काँग्रेस नेत्यांना पुन्हा एकत्र करून स्वतःचा गट वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
त्यानंतर 2015 मध्ये पुन्हा जिल्हा बँकची निवडणूक लढवत माजी मंत्री मदन पाटील यांचा पराभव केला. 2010 मधील पराभवाचे त्यांनी उत्ते काढले. त्यानंतर जिल्हा बँकच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. पुढे झालेली 2021 मधली जिल्हा बँकची निवडणूक त्यांनी एकतर्फी जिंकली. विशाल पाटील हे काँग्रेसचे नेते आहेत. मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आली. काँग्रेसच्या हक्काची जागा गेल्यामुळे विशाल पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत औपचारिक प्रवेश करून निवडणूक लढवली. भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांनी ही निवडणूक लढवली होती. विशाल पाटील यांनी 3,40,871 मतं मिळाली. मात्र त्यांना 1,60,000 मतांनी पराभव हा स्वीकारावा लागला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून काल आपला जाहीरनामा जो आहे तो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. स्टार्टअपपासून शेतकऱ्यांसाठी विविध योजना ज्या आहेत त्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख जो आहे तो त्याचा काल करण्यात आल्याचा पाहायला मिळतं. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. 73 पेजेसचा जवळपास काल जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि हा जाहीरनाम्यामध्ये विविध घोषणा ज्या आहेत त्या करण्यात आल्यात. कसं बघता या जाहीरनाम्यात? हे एक अत्यंत तपशीलवार आणि 2047पर्यंत विकसित भारत आपल्याला ज्या पद्धतीने उभा करायचा आहे त्याचा एक रोडमॅप मांडणारा दस्तावेज या संकल्पपत्राच्या माध्यमातून निर्माण झाला आहे. आणि याचं महत्त्व असं आहे की हे पक्षाचं संकल्पपत्र म्हणण्यापेक्षा हे जनतेचं संकल्पपत्र आहे. कारण आम्ही या संकल्पपत्राची तयारी करण्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या, त्याच्यासाठी सगळ्या अनेक प्रकारचे उपक्रम केले आणि देशभरातून आमच्याकडे जवळजवळ 15 लाखापेक्षा जास्त सूचना आल्या. 15 लाखापेक्षा अधिक नागरिकांनी आपल्या कल्पना सूचना नोंदवल्या आणि त्याचा अभ्यास करून त्याच्यातून सगळं तयार करून हे संकल्पपत्र तयार केलं आहे. त्यामुळे हे संकल्पपत्र जनतेचं संकल्पपत्र आहे. आजपर्यंत जर आपण पाहिलं म्हणजे 2014मध्ये जी घोषणा झाली होती, 19मध्ये ज्या घोषणा झाल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या. नव्यानं जाहीरनामा जो आहे तो आता प्रसिद्ध झाला. मात्र शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत, विविध विकासात्मक योजना तर आहेतच. मात्र काल पंतप्रधान मोदींनी एक देश एक निवडणूक आणि समान नागरी कायद्याबाबतही सुतोवाच केल्याचं पाहिलं. हो. आणि दुसरं या दस्तावेजाचं वैशिष्ट्य असं की आम्ही 2014च्या निवडणुकीमध्ये ज्या जाहीरनाम्यामध्ये ज्या काही कल्पना मांडल्या होत्या, 2019च्या मांडल्या होत्या, त्याबद्दल गेल्या 10 वर्षात नेमकं काय झालं याचा सविस्तर आढावा आम्ही या दस्तावेजामध्ये घेतला आहे. आणि मला विश्वास आहे की आमच्या खेरीज आजपर्यंत दुसऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाने अशा तऱ्हेचा आपला लेखाजोखा हा लोकांसमोर मांडलेला नाही. आम्ही तो मांडून लोकांसमोर जातो. आणि समान नागरी कायद्याबद्दलची भूमिका आमची 1951 पासूनची आहे. अनेक कारणांमुळे अडचणींमुळे आजपर्यंत आपण ते करू शकलो नाही. पण समान नागरी कायदा लागू करणं ही आमची बांधिलकी आहे. समान नागरी कायदा लागू केल्याशिवाय संविधानामध्ये जे म्हटलेलं आहे त्याची पूर्तता होणार नाही आणि त्याचबरोबर समान नागरी कायद्याशिवाय महिलांना समान हक्क मिळणार नाहीत हा आमचा विश्वास आहे. आणि त्यामुळे समान नागरी कायदा लवकरात लवकर लागू करण्याची कटिबद्धता वचनबद्धता आम्ही या संकल्पपत्रामध्ये मांडलेली आहे. आणि एका देशात एक निवडणूक, एक वन नेशन वन इलेक्शन ही एक निवडणूक सुधारण्याची भूमिका पंतप्रधानांनी मांडली आहे. त्याच्यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्या दिशेने आपल्याला कसं जाता येईल याचासुद्धा प्रयत्न आम्ही नक्की करणार आहोत. नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अकलूजचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी घरवापसी करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. तर आता धैर्यशील मोहिते पाटलांच्या या निर्णयामुळे माढा मतदारसंघातील समीकरणं ही कशी बदलतात पाहूया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. पश्चिम महाराष्ट्रात सहकार्याच्या माध्यमातून अजोड ताकद उभ्या केलेल्या मोहिते पाटील कुटुंबाने सत्ताधारी भाजपला दूर लोटून तुतारी फुंकण्याचा निर्धार केला.
माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील घराणं प्रचंड नाराज झालं होतं। त्याच नाराजीतून धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी सायंकाळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा हा पार पडला। या सोहळ्याला स्वतः विजयसिंह मोहिते पाटील तसेच मतदारसंघातील गेम चेंजर महत्त्वाचे स्थानिक पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्ष बदलाचा परिणाम केवळ माढ्यावरच नाही तर आजूबाजूच्या मतदारसंघातही होण्याची शक्यता आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत माढ्यातून भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना मोहिते पाटील यांच्या माळशिरस तालुक्यातून 1 लाखाहून अधिक मताधिक्य मिळालं होतं। आता मोहिते पाटील विरोधात गेल्यामुळे निवडणुकीत कमालीची रंगत निर्माण झाली। लोकसभेच्या 2014च्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांना विजय मिळाला होता। आता 10 वर्षांनी मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते निवडणुकीत उतरल्याने 2014ची पुनरावृत्ती होणार का याची उत्सुकता सर्वांनाच लागली। आता धैर्यशील मोहिते पाटलांच्या या निर्णयामुळे माढा मतदारसंघातील समीकरणंही कशी बदलतात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील पाटील हे तुतारी हातामध्ये घेणार का अशी चर्चा रंगली होती। कार्यकर्त्यांकडून सुद्धा त्याचा दबाव सुरू होता। या सर्व पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय। विजयसिंह मोहिते पाटील हे सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी राहणार आहेत। संजीवराजे निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर सुद्धा शरद पवार गटाला साथ देणार आहेत। त्यामुळे माढ्यामध्ये राजकीय चित्र पूर्णपणे पलटून गेलंय। शिंदे गटाचे माजी आमदार नारायणबा पाटील सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांनाच साथ देणार आहेत। ते सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। शरद पवार, सुशील कुमार शिंदे, विजयसिंह पाटील हे तिन्ही नेते तब्बल 2 दशकांनी एकत्र आलेत। विजयसिंह मोहिते पाटलांच्या शरद पवार थेट घरी पोहोचल्याने माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीत समन्वय आणखी वाढणार आहे। सुरुवातीपासूनच जयसिंह मोहिते पाटील यांनी मोहिते पाटील हे शरद पवारांकडे गेल्याने माढा आणि सोलापूर या दोन्ही जागा भाजप गमावणार असल्याचा दावा केला होता। डिनर डिप्लोमसीसाठी सुशील कुमार शिंदे सुद्धा पोहोचल्याने सोलापूर लोकसभा जागेवर प्रणिती शिंदे यांना फायदा मिळणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी ज्यांचा दरारा होता, ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण अनेक वर्ष गाजवलं, राष्ट्रीय पातळीवरही देशाचं नेतृत्व केलं, असे दिग्गज नेत्यांचा त्रिकूट आता सोलापुरात पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। तसेच माढ्यातून रिंगणात असलेल्या भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब झालाय। त्यामुळे माढ्यामध्ये मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर असा सामना रंगणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत असून काँग्रेसचे पुण्यातील ज्येष्ठ नेते आणि शहराचे माजी उपमहापौर आबा बागुल हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळते। नागपूरमध्ये ही भेट पाहायला मिळत असून आबा बागुल हे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। मात्र काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर आबा बागुल काहीसे नाराज झाल्याचं पाहायला मिळालं। पुण्यात निष्ठेची हत्या अशा आशयाचं पोस्ट देखील आबा बागुल यांनी केली होती। पुण्याच्या काँग्रेस भवनामध्ये त्यांनी मुख आंदोलन देखील रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीच्या विरोधामध्ये केल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या आबा बागुल भेट घेत असून आता पुढच्या काळामध्ये आबा बागुल कोणता मोठा निर्णय घेतात का, आबा बागुल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश करतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। क्रिकेट प्रेमींना अस्सल मनोरंजनाचा आनंद देणारी स्पर्धा म्हणजे अर्थात IPL। ही स्पर्धा सुरू होऊन जवळपास 1 महिना होत आलाय। या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत। यंदाच्या IPL मध्ये अनेक खेळाडूंवर करोडोंची बोली लागली। हे खेळाडू अजूनही या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करू शकलेले नाहीत। तर हे करोडोंचे खेळाडू नेमके कोण आहेत, चला पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांत खरेदी केली। मात्र पहिल्या 4 सामन्यात त्याने फक्त 2 विकेट घेतल्या। IPL लिलावात सर्वात हिट ठरलेला हा खेळाडू मैदानावर मात्र सपशेल फेल झालाय। पॅट कमिन्स
पॅट कमिन्ससाठी सनरायझ हैदराबादने 20.50 कोटी रुपयांची बोली लावली. मात्र त्याने 5 सामन्यात केवळ 6 विकेट घेतल्या. पण ही कामगिरी त्याच्या मानाने सर्वसाधारण आहे. कॅमरॉन ग्रीनला 17.50 कोटी रुपयात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने विकत घेतले. ग्रीन हा ऑलराऊंडर असूनही त्याने आत्तापर्यंत 5 सामन्यात फक्त 68 धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीत तर तो पूर्णपणे फेल झाला. त्याला अद्याप एकही विकेट घेता आलेली नाही. अल्जारी जोसेफला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 11.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली, पण आत्तापर्यंत त्याला केवळ 3 विकेट घेता आल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेल अनेक आंतरराष्ट्रीय सामने गाजवलेल्या ग्लेनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 11 कोटी रुपयात खरेदी केले. मात्र आत्तापर्यंतच्या सामन्यात त्याने केवळ 32 धावा केल्या आहेत. तसेच त्याला गोलंदाजीमध्ये देखील चमकदार कामगिरी करता आलेली नाही. एकीकडे करोडोंची बोली लागलेले खेळाडू फ्लॉप ठरत असताना दुसरीकडे लाखोंची बोली लागलेले काही अनकॅप खेळाडू चांगलीच IPL गाजवताना दिसत आहेत. तर हे खेळाडू कोण आहेत पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. साई सुदर्शन या तरुण फलंदाजाला केवळ 20 लाख रुपयांमध्ये गुजरातने आपल्या संघात घेतले. आतापर्यंत त्याने 6 सामन्यात तब्बल 226 धावा केल्या असून तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. शशांकलाही 20 लाखांमध्ये पंजाब किंग्स या संघाने खरेदी केली. त्याने आतापर्यंत झालेल्या 5 सामन्यांमध्ये 137 धावा केल्यात. मात्र या धावा तेव्हा केल्यात जेव्हा संघाला जिंकण्यासाठी धावाची अत्यंत गरज होती. आशुतोषला सुद्धा पंजाब किंग्सने बेस्ट प्राइज म्हणजे 20 लाखांमध्ये खरेदी केली. त्याने 2 सामन्यांमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने 64 धावा करत स्वतःला सिद्ध केले. मयंकला लखनौ सुपर जायंट्स या संघाने 20 लाखांमध्ये खरेदी केली असून त्याने केवळ 3 सामन्यांमध्ये 6 विकेट घेत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अंगक्रुशला कोलकाता नाईट रायडर्स या संघाने 20 लाख या त्याच्या बेस्ट प्राइजमध्ये खरेदी केले होते. त्याने आत्तापर्यंत 2 सामन्यांमध्ये 78 धावा केल्या आहेत. या छोट्या इनिंगमधून त्याने सगळ्यांना प्रभावित केले आहे. आतापर्यंतचे सामने बघता करोडोंचे खेळाडू हे सपशेलपणे फ्लॉप तर 9 खेळाडू हिट ठरल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेने सुरू केलाय. तसंच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशन संदर्भात थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं असून गंभीर मुद्दे उपस्थित केलेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा गाजणार असंच दिसतंय. या प्रकरणातील प्रमुख मुद्दे काय आहेत पाहूया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलंय. हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलंय. त्यात त्यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी अशी मागणी राऊत यांनी मोदींकडे केली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करताना म्हटलंय की चंदा दो चंदा लो हा खेळ महाराष्ट्र राज्यात देखील सुरू आहे. त्याच खेळाचे सूत्रधार आहेत मिंधे सरकारचे बाळराजे. सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये वसूल केले जातात. धर्मादाय आयुक्त हिशोब द्यायला तयार नाहीत. पैसे देणारे हे कोण आहेत असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तर काय आहेत या प्रकरणातील प्रमुख मुद्दे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ठाण्यातील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मदाय आयुक्तांकडे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मदाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार केली आहे. श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत गरजूंना रोख स्वरूपात मदत केली जाते. त्याचबरोबर मनोरंजनाच्या अनेक भव्य कार्यक्रमाचे आयोजन देखील केलं जातं. याचा खर्च कोट्यावधीमध्ये जातो. हा खर्च नेमका कोणत्या माध्यमातून येतो यावर धर्मदाय आयुक्त आणि प्रकाश टाकायला हवा असं पत्र संजय राऊत यांनी पंतप्रधानांना लिहिलंय. देशात अलीकडे चंदा दो धंदा लो हे प्रकरण गाजत आहे. ठेकेदारांना काम देऊन भाजपच्या खात्यात निवडणूक रोखांच्या माध्यमातून तब्बल 8,000 कोटी जमा केलेत. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडे अशाच मार्गाने आलेल्या कोट्यावधींच्या रक्कमाचा मार्ग गुन्हेगारी स्वरूपाच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणाचा प्रथमदर्शनी दिसतो. हे गंभीर असून तत्काळ गुन्हा नोंद करून साधारण 500 ते 600 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी ही तात्काळ ED CBI कडे देऊन गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रातून केली आहे. आज सकाळी बोलत असताना
संजय राजाराम राऊतनी पीएम फेअर, पीएम फंड ह्याची चौकशी व्हावी अशा पद्धतीचे मुक्तफळं उधळली. ज्या पीएम फंडमुळे कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची मदत झाली, समाजामध्ये मदतीचा हात म्हणून पीएम फंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करतं. त्या पीएम फंडवर बोट उचलण्याच्या अगोदर उद्धव ठाकरेंचा पीएम फंड, नीट आहे का, उद्धव ठाकरेंचा पीएम फंड ह्याची पण चौकशी व्हावी अशी मी मागणी या निमित्ताने करतो. पीएम फंड उद्धव ठाकरेंचा म्हणजे काय? पाटणकर मातोश्री फंड, पाटणकर मातोश्री फंड, पीएम फंड उद्धव ठाकरे, ज्याचं मुख्य कार्यालय हे कलानगरमध्ये असलेल्या वैभव चेंबर्सच्या 4थ्या माळ्यावर आहे. आता पंतप्रधानांचं पीएम फंड यांच्यावर आरोप करण्या अगोदर, ह्याची चौकशी मागण्या अगोदर पाटणकर मातोश्री फंड ह्याचीही चौकशी या निमित्ताने झाली पाहिजे. कारण का उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीच्या काळात या पाटणकर मातोश्री फंडमध्ये किती पैसा आला, कुठून पैसा आला, पाटणकर मातोश्री फंड मधून मध्ये नंदकिशोर चतुर्वेदीकडून किती फंड आला, ह्याची ही चौकशीची मागणी आम्ही पंतप्रधान साहेबांकडे करणार आहे. मोठा चंदा लो और धंदा करो असा काहीतरी स्वतःच्या एक्स अकाउंटवर या संजय राजाराम राऊतने लिहिलंय. मग तुझ्या मालकाने या पाटणकर मातोश्री फंड मध्ये कुठून चंदा गोळा केला, कुठला काळा धंदा चालू होता? वैभव चेंबरच्या 4थ्या माळ्यावर कुठल्या वहिनी बसतात आपल्या भावाबरोबर, आणि मग कुठल्या मोठ्या मोठ्या डिलिंग तिथे चालायच्या किंवा चालतात, आणि मग जो काही पाटणकर मातोश्री फंड मधला जो पैसा आहे तो कर्जतच्या फार्म हाऊस मध्ये उद्धव ठाकरेंच्या कुठे कुठे ठेवलाय, किती जमिनीच्या खालती खोदून टाकलेला आहे, या सगळ्या गोष्टीची चौकशी पीएम फंडच्या निमित्ताने झाली पाहिजे. पहिला स्वतःच्या मालकाच्या पाटणकर मातोश्री फंड ची चौकशीची मागणी कर, त्याच्यामध्ये थोडं लक्ष घाल. लोकांकडून जमवलेला चंदा, ज्या चंद्यावर तुझे मालकाची मातोश्री चालते, आयुष्य जगतात, त्यावर लक्ष द्यायचं नाही. पण भारतीय जनता पक्ष, आमचे पंतप्रधान, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्या अगोदर पाटणकर मातोश्री फंड ह्याच्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची पण चौकशी व्हावी अशी मागणी मी या निमित्ताने करतो. अनेक ठेकेदार, दारूवाले, कंत्राटदार यांना हजारो कोटींची कामे द्यायची आणि त्या बदल्यात निवडणूक रोखे माध्यमातून भाजपाच्या निधीमध्ये हजारो कोटी रुपये जमा करायचे, असा आरोप संजय राऊत. संजय, तेच तर मी बोललो ना, संजय राजाराम राऊतनी हे आरोप नेमकं भारतीय जनता पक्षावर केलेला आहे की स्वतः आरशात बघून मातोश्रीवर केलेला आहे? कारण का मातोश्रीवर येणारा चंदा जो पाटणकर मातोश्री फंडच्या माध्यमातून तिथे पोचतो, नंदकिशोर चित्तुरीच्या माध्यमातून तिथे पोचतो, त्याच्यात किती दारूच्या कंपन्या आहेत, किती रिअल एस्टेट कंपन्या आहेत, दानुबे
रिअल्टर्स नावाची कुठली तरी कंपनी ऐकलं, ज्याच्यामध्ये हल्ली मातोश्रीचं प्रेम फार वाढलेलं आहे. मग पाटणकर मातोश्री फंड मध्ये त्यांचाही पैसा आहे का? तर मग ह्या सगळ्यांचीच चौकशी झाली पाहिजे. कशाला फक्त पंतप्रधान कार्यालयाच्या पीएम फंडच्या बद्दल बोलतात? तुमच्या मातोश्रीच्या पीएम फंडची पण चौकशी होऊन जाईल. मग दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. श्रीकांत शिंदे यांच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात 40 ते 50 लाखांचे उलाढाल होते, पण त्यांनी खर्च दाखविला आहे, त्याच्या घोषणा या कोटींमध्ये आहे. हे पैसे कुठून येतात? हे दानशूर आणि करण्याचे अवतार कोण? मला वाटतं ह्याच्याबद्दलचं उत्तर श्रीकांत शिंदे देण्याची समर्थ आहे. नेमकं त्यांच्या फाउंडेशनच्या बद्दलची बदनामी ही जे काय संजय राजाराम राऊतनी चालू केलेली आहे, त्याचं चोख उत्तर शिवसेनेच्या माध्यमातून आणि श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून त्यांच्या स्टाईलमध्ये निश्चित पद्धतीने येईल असा माझा विश्वास आहे. प्रधानमंत्रींना पत्र लिहून ही माहिती दिल्याचंही संजय राऊत म्हणतात. इथेच बोलतो ना, प्रधानमंत्र्यांना आम्ही पण एक पत्र लिहिणार आहे की पाटणकर मातोश्री फंड या पीएम फंड जो उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली चालतो, त्या पाटणकर मातोश्री फंड मध्ये आलेला पैसा कुठून आला, कोणी दिला, त्याच्यात नंदकिशोर चतुर्वेदींनी किती पैसा पाठवला, धानुबे डेव्हलपर्सचा रिअल्टरचा किती पैसा आहे, जुहूच्या जसऱ्यांचा किती पैसा आहे, या सगळ्याची चौकशीची मागणी पण आम्ही पंतप्रधानांना पत्र लिहून करणार आहोत. म्हणजे जशी संजय राजाराम राऊतच्या पत्राची चौकशीची मागणी तो करतायत ना, तसं माझ्याही पत्राची चौकशीची मागणी आम्ही करू. संजय राऊत असंही म्हणतात की धर्मादाय आयुक्त राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत, त्यांच्यावर दबाव आहे. आता धर्मादाय आयुक्त असो, मग विधिमंडळाचे अध्यक्ष असो, किंवा आमची न्याय व्यवस्था असो, ह्याला सगळेच दबावाखाली वाटतात. जसं काय हा त्यांच्या घरामध्ये सकाळी चहा प्यायला पहिला हात जातो, तिकडे भांडी धुवायला हात असतो, म्हणून कोण कुठल्या दबावाखालती नाहीये. कोणीही कुठल्या पद्धतीचा न्याय मागितला तर धर्मादाय आयुक्त नक्की पद्धतीने त्यांना उत्तर देईल आणि स्पष्टीकरण मागेल. त्याच्यामध्ये कोणी न्यायाच्या पलीकडे नाहीये, म्हणून त्याची चिंता संजय राजाराम राऊतनी करू नये. बेईमानी काय आहे हे तुम्ही आता पहा. श्रीकांत शिंदे फाउंडेशन ही महाराष्ट्रात चाललेली सगळ्यात मोठी बेईमानी आहे, असंही संजय राऊतांनी म्हटलं. रक्तामध्ये नसामध्ये बेईमानी वाहते. त्या संजय राजाराम राऊतनी दुसऱ्यांना बेईमान बोलणं, हे म्हणजे फार मोठा विनोद झाला. म्हणून तुम्हाला जसं सांगितलं ना, ह्याचं उत्तर श्रीकांत शिंदे आणि त्यांची शिवसेना लवकरच देईल. बोला. तेजस्वी घोसाळकरांनी मुंबई पोलिसांवर आरोप केला आहे की सलमान खानच्या घराच्या बाहेर ज्यावेळी गोळीबार झाला तर आता पोलीस यंत्रणा पूर्णतः कामाला लागली आहे. मात्र अभिषेक घोसाळकरांचा तसंच मला प्रोटेक्शन मागितलं असताना देखील मुंबई पोलिसांनी अद्याप प्रोटेक्शन दिलं. त्यांच्या मागणीबद्दलची मलाकडे माहिती नाहीये, त्या नेमकं काय बोलल्यात. पण जसं मी काल पण सांगितलं, आमचं महायुतीचं सरकार आणि आमचं गृह खातं कोणावरही अन्याय करणार नाही. या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाची, मग तो कोणी असो, त्याची सुरक्षेची जबाबदारी आमच्या सरकारची आहे आणि त्या पद्धतीचा न्याय मुंबई पोलीस आणि गृह खातं देईल एवढं विश्वासाने सांगतो. साताऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आज अर्ज करत आहेत, मात्र राजेंची उमेदवारी अद्याप निश्चित. मला असं वाटतं सगळ्याच गोष्टी योग्य वेळी होईल आणि छत्रपती उदयनराजेंनी आपला प्रचार आम्ही ऐकलं चालू केलेला आहे. म्हणून मला वाटतं योग्य वेळी ह्या सगळ्या गोष्टीच्या घोषणा होतील. तर राजकीय नेते जोरदार आता निवडणुकीच्या वाऱ्यात प्रचार करतात, मात्र प्रचारात दुष्काळाला महत्व दिलं जात नाही. दुष्काळ हा प्रचाराचा मुद्दा होत नाही. आपल्याला काय वाटतं? लक्षात घ्या, आम्ही जिथे जिथे जातो, आता उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा मुद्दा येतोच आणि मग जिथे जिथे मागणी होते
तिथे तिथे तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अग्रक्रमांकावर असतो. फक्त ती प्रत्येक बातमी आम्ही पत्रकारांकडे देत नाही. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून किंवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्या आपल्या पद्धतीने दुष्काळाचे प्रश्न असो, पाणी टंचाईचे प्रश्न असो, कुठे टँकर लागतील तर टँकर पाठवण्यासाठी प्रयत्न असो, हे सगळ्या गोष्टी पत्रकारितेच्या म्हणजे पूर्ण नजरेमध्ये न येता पण आम्ही करतो. म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगून सगळ्याच गोष्टी प्रसिद्धीसाठी करणं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या गुणांमध्ये नसतं. म्हणून जी झालेली मदत आहे ती त्या जनतेला माहिती आहे, कदाचित पत्रकारांपर्यंत पोहोचली नसेल. सर, रत्नागिरी सिंधूचा तिढा अजूनही कायम आहे. इकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राणे परिवार जोरदार प्रचार करत आहेत. तिकडे काल रात्री किरण सामंत जे चर्चेत उमेदवार म्हणून चर्चेत आहेत ते फडणवीसांची भेट घेत आहेत. नेमकी काय आम्ही तुमच्या प्रश्नामध्ये तुम्ही केंद्रीय मंत्री राणे साहेब आणि त्यांचं राणे कुटुंब प्रचार करता असं बोललात, त्याच्यात थोडा सुधार असं करतो की महायुतीचे आम्ही सगळेच कार्यकर्ते, आता राजापूरला आमचे प्रमोद जठार साहेब तिथे प्रचार करताय, आज काल आमचे रवी चव्हाण साहेब रत्नागिरीला होते, काल तिथे सावंतवाडीमध्ये दीपक केसरकरजी जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत ते राणे साहेबांबरोबर सावंतवाडीमध्ये प्रचार करत होते. इथे कणकवलीमध्ये मी माझा प्रचार सुरू महायुतीच्या माध्यमातून केलेला आहे. आम्ही सगळेजण आमच्या पद्धतीने महायुतीचा उमेदवार जिंकून यावा, मोदीजींचा हात बळकट व्हावं आणि इकडचा खासदार हा मोदीजींच्याच विचाराचा निवडून यावा, त्या दृष्टिकोनातून काम करतोय. आता काल आदरणीय किरण सामंतजींची भेट आमच्या देवेंद्र फडणवीसजींबरोबर झाली. आता त्या दोघांचीच भेट झाली, तिसऱ्याला करण्याचं कारणच नाही. फक्त मी एवढं विश्वासाने सांगू शकतो, फडणवीसांकडे गेलेला कुठलाही व्यक्ती हा खाली हात परत जात नाही, हे लक्षात घ्या. आणि किरण सामंत हे लंबी रेस का घोडा आहे, म्हणून किरण सामंतांची चिंता तुम्ही करू नये, त्यांची काळजी घेण्यासाठी आमच्या महायुतीचे सगळे नेते मंडळी सक्षम आहेत. 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प करताना गरीब, युवक आणि अन्नदाता शेतकरी आणि महिला या 4 शक्तीच्या बळकटीसाठी निर्धार केलाय भाजपने. आणि या संदर्भात एकूण 24 मोदी गॅरंटी दिलेल्या आहेत. काय सांगाल या संदर्भात? बघा, अतिशय चांगला प्रश्न विचारला. काल आमच्या मोदीजीची गॅरंटी नावाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आणि त्याच्यामध्ये 2047 पर्यंत आपला भारत देश हा महासत्ता म्हणून कसा पुढे येईल, विकसित देश म्हणून कसा पुढे येईल, याचे असंख्य मुद्दे त्याच्या अंतर्गत मांडले गेले. म्हणजे आपल्या देशाचा सर्वांगीण विकास, आपल्या देशाला विकसित करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील, जे ज्या मुद्द्यांना हात लावायला लागेल, त्या सगळे मुद्दे आमच्या जाहीरनाम्यामध्ये संकल्पपत्रामध्ये आलेले आहेत. आता भारतीय जनता पक्षाच्या संकल्पपत्रामध्ये आणि काँग्रेस आणि अन्य संकल्पपत्रामध्ये काय सर्वात मोठा फरक म्हणजे आतापर्यंत आमच्या संकल्पपत्रामध्ये दिलेला प्रत्येक शब्द, 370 असो, राम मंदिर असो, ट्रिपल तलाक असो, असंख्य तुम्हाला 100 उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो जे आमच्या संकल्पपत्रामध्ये आलेली आहेत आणि तसा शब्द आमच्या मोदी साहेबांच्या 10 वर्षामध्ये पूर्ण झालेला आहे. आता पण मोदीजींनी दिलेली त्या संकल्पपत्रेमध्ये गॅरंटी ही अन्य कोणाच्याही गॅरंटीपेक्षा भक्कम कशाला आहे, कारण अगोदरच्या दिलेल्या सगळ्या गॅरंट्या पूर्ण केलेल्या आहेत. पण जिथे जिथे गॅरंटी म्हणून काँग्रेसचं सरकार आलं, उदाहरण तुमच्या बाजूच्याच कर्नाटक राज्याकडे विचारा, त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेली गॅरंटी, त्याच्यामुळे एक पण गॅरंटी ते पूर्ण करू शकले नाही. निवडणुकीच्या अगोदर गॅरंटी मागायची, गॅरंटी द्यायची, निवडणूक नंतर सांगायचं आमच्याकडे आता पैसाच नाही गॅरंटी पूर्ण करायचा, ह्याला म्हणतात काँग्रेस. पण संकल्पपत्रामध्ये दिलेली प्रत्येक गॅरंटी हे मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेलं केंद्र सरकार, जे परत एकदा पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याकडे येत आहे, ते सगळे दिलेली गॅरंटी पूर्ण करतील. महिला, विद्यार्थी, कामगार, पूर्ण पद्धतीने सामाजिक व्यवस्था, सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन विकसित भारत 2047 पर्यंत बनणारच, ही मोदीजींची गॅरंटी नजरेसमोर ठेवून आम्ही ते संकल्पपत्र लोकांसमोर आणलेलं आहे. 2 दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांची प्रचार सभेमध्ये किंवा महायुतीच्या सभेमध्ये
आशिष शेलार यांचा सहभाग होता. त्यांनी एक वाक्य म्हटलं की मी इथला कोकणचा. मात्र त्याच्यावर टीका करताना वैभव नाईक असं म्हणतात की निवडणुका जवळ आल्या की कोकणी असल्याचा हाव आणायचा आणि फक्त प्रचारात ते मुद्दा करायचा. जसं निवडणूक जवळ आल्यावर हे वैभव नाईक मी मातोश्री असल्याचा आव आणतात ना, मातोश्रीवर आपली निष्ठा दाखवतात ना, हे तो तसा विषय नाही. आदरणीय आमचे आशिष शेलार साहेब सातत्याने कोकणासाठी, सिंधुदुर्गासाठी इकडले भूमिपुत्र म्हणून मुंबई असो कोकण असो सातत्याने इकडचा प्रवास करत असतात, सातत्याने आमचे हात बळकट करत असतात. त्यांच्या विधिमंडळातली भाषणं वैभव नाईक अगर सभागृहामध्ये बसण्याची सवय असेल तर, कारण अर्ध्या वेळेत ते शिंदे साहेबांच्या कॅबिनमध्ये असतात, पण अगर सभागृहामध्ये बसतील तर त्यांना कळतील की 10 प्रश्नामध्ये किमान 4 प्रश्न हे आशिष शेलारांचे कोकणावर असतात, कोकणावर विचारतात आमच्या सगळ्यांबरोबर. म्हणून आशिष शेलार जी कोकण आणि सिंधुदुर्गाबद्दलची किती आहेत ह्याची सर्टिफिकेट आम्हाला वैभव नाईकांकडून मिळवण्याची गरज नाही. हा दिली. आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी पीएम फेअर, पीएम फंड ह्याची चौकशी व्हावी अशा पद्धतीचे मुक्तफळं उधळली. ज्या पीएम फंडमुळे करोनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची मदत झाली, समाजामध्ये मदतीचा हात म्हणून पीएम फंड. तर 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.